नमस्कार, मी विजय जगताप। यावर्षी पानिपतच्या रणसंग्रामाला 260 वर्ष पूर्ण होत आहेत। त्यानिमित्ताने पानिपतचे रणतांडव हा विशेष कार्यक्रम आपण पुणे दर्पण न्यूजवर पाहत आहात। पतित पावन संघटनेचे स्वप्नील अरुण नाईक आणि प्रवास द जर्नी या टुरिझम कंपनीच्या सहकार्याने हा कार्यक्रम होत आहे। पुण्यातील इतिहासप्रेमी मंडळाचे अध्यक्ष व प्रख्यात इतिहास अभ्यासक मोहन शेटे हे पानिपतविषयी आपल्याशी संवाद साधत आहेत। आज तिसऱ्या भागात हिंदवी साम्राज्यकाल या विषयावर शेटे सर बोलणार आहेत। जगाच्या इतिहासातील एक महाभयंकर रणसंग्राम म्हणजे पानिपतचे युद्ध। या पानिपत युद्धाला 260 वर्ष पूर्ण होत आहेत। त्या निमित्तानं आपण ही व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे आणि आज आपण बघणार आहोत त्या भागाला आपण नाव दिलेलं आहे हिंदवी साम्राज्यकाल। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली आणि आपलं चातुर्य आणि आपला पराक्रम पणाला लावून त्याने हे स्वराज्य वाढवलं, मोठं केलं। पण मित्रांनो, स्वराज्य हे सुरुवातीला जरी छत्रपती शिवाजी राजांचं स्वप्न होतं तरी त्यांनी ते स्वप्न आपल्या हजारो मावळ्यांच्या मनामध्ये संक्रमित केलं। आता ते स्वप्न एकाचं उरलं नाही, ते हजारोंचं झालं होतं। ये हृदयीचे तिये हृदयी घातले, हृदया हृदय एक जाहले, हे ज्ञानेश्वरांचे शब्द शिवाजी महाराजांनी पूर्ण करून दाखवले होते। आणि म्हणून आता राजा असो अथवा नसो, राजधानी असो अथवा नसो, हे राज्य आमचं आहे, हे राज्य सर्वांचं आहे, हे स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा आहे। या भावनेनी मावळे लढत राहिले। अखेर या ठिकाणी औरंगजेबालाच हार पत्करावी लागली आणि मग सुरू झाला होता हिंदवी साम्राज्यकाल। आपण पाहत होतो मागच्या पर्वामध्ये आपण असं बघितलं की बाळाजी विश्वनाथ भट नावाचा अत्यंत तेजस्वी कर्तृत्ववान असा पेशवा हा शाहू राजांना मिळाला आणि त्यांनी पहिल्यांदा मराठ्यांचं सेना घेऊन, सैन्य सागर घेऊन दिल्लीवरती हल्ला केला, दिल्लीचे दरवाजे उघडायला लावले आणि राजमाता येसूबाई साहेबांची सन्मानानं मुक्तता केली आणि येसूबाई साहेब महाराष्ट्रात आल्या। मात्र 1719 मध्ये बाळाजी विश्वनाथ भट यांच्या मृत्यूनंतर शाहू राजांच्या समोर तो प्रश्न होता की आता पेशवापद कुणाला द्यायचं। वास्तविक पाहता या दरबारामध्ये मराठ्यांच्या त्यावेळची जी सत्ता होती, त्यावेळचे जे अनेक सरदार होते, त्यांच्यामध्ये असे अनेक व्यक्तिमत्व होती की जे हुशार आहेत, जे बुद्धिमान आहेत, जे कर्तृत्ववान आहेत, जे अनुभवी आहेत आणि त्यांची अशी इच्छा होती की पंतप्रधान पद आपल्यापैकी कुणाला मिळावे। शाहू महाराज विचार करत होते आणि शाहू महाराजांनी निर्णय घेतला की याच्यापुढे पंतप्रधान पद द्यायचं ते बाळाजी विश्वनाथ भट यांचा थोरला मुलगा बाजीराव याच्याकडे। वास्तविक पाहता बाजीरावांचं वय किती होतं? अवघं 19 वर्षाचं। त्याने युद्धाचा अनुभव तो कितीसा, पण तरीसुद्धा ज्या महापुरुषांनी माझ्या मातेची, राजमातेची, येसूबाई साहेबांची मुक्तता केली त्याच्याबद्दल शाहू महाराजांच्या मनात अपार कृतज्ञता भावना होती आणि म्हणून बाळाजींच्या मुलाला हे पद द्यावं असं शाहू महाराजांना वाटलं तर त्यात चुकीचं ते काय? आणि बाजीराव जरी वयाने लहान होते तरी आपल्या वडिलांच्या बरोबर तेही उत्तर भारतामध्ये गेले होते। त्यांनी दिल्ली आणि त्याचा परिसर बघितला होता, तिथला भूगोल, तिथला इतिहास, तिथले वेगवेगळे राजे, त्याच ठिकाणी असणारी अनेक जंगलं असतील, नद्या असतील, टेकड्या असतील, नगरं असतील, या सगळ्यांचं दर्शन या बाजीरावांनी घेतलं होतं आणि म्हणून पुढच्या काळामध्ये आपली जी कर्मभूमी आहे ती कशी आहे हे समजावून त्यांनी घेतलेलं असल्यामुळे त्याच्याकडे हे पंतप्रधान पद आल्यानंतर अत्यंत वेगानं त्याने आपल्या पराक्रमाला सुरुवात केली। बाजीरावांचं चरित्र विलक्षण आहे। बाजीराव म्हणजे हिंदुस्थानच्या इतिहासात घोंगावणारं वादळ आहे। बाजीरावांची दखल भारतातल्याच काय पण पाश्चात्य इतिहासकारांनी सुद्धा घेतलेली आहे आणि सर्वांनी एकमुखाने हे मान्य केलेलं आहे की जगाच्या इतिहासामध्ये एकदाही पराभव न पाहिलेला अजिंक्य सेनापती कोण असेल तर तो बाजीराव होता। 46 पेक्षा जास्त लढाया त्यांनी खेळलेल्या होत्या आणि तरी पराभव हा शब्द त्याला माहीत नव्हता, असा हा बाजीराव होता। मात्र आज आपण पानिपतच्या दृष्टीनं बाजीराव पेशव्यांचं कर्तृत्व बघणार आहोत, कारण पानिपताची बीजं काही प्रमाणात बाजीरावांच्या ध्येय धोरणामध्ये सुद्धा लपलेली आहे। शिवाजी महाराजांचा काळ होता, त्या काळामध्ये स्वराज्य निर्माण करणं हे ध्येय होतं। शिवाजी महाराजांच्या नंतर छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज आणि ताराराणी यांचा जो 27 वर्षाचा कालखंड होता की ज्याला आपण स्वराज्य रक्षणाचा कालखंड म्हटलेला आहे, त्या काळात एकच ध्येय होतं की औरंगजेबी सुलतानी आक्रमणापासून आपलं स्वराज्य वाचलं पाहिजे, आपलं ध्येय वाचलं पाहिजे।
मात्र औरंगजेबाच्या मृत्यूनंतर ते ध्येय आता संपलं होतं, कारण आता सगळे मोगल उत्तरेत निघून गेलेले होते आणि आता कुठलं ध्येय आपल्यासमोर असलं पाहिजे. जर का ते ध्येय समाजासमोर वेळच्या वेळी ठेवलं नाही तर पुन्हा एकदा हा समाज विस्कळीत होईल. ही स्वातंत्र्याच्या साठी प्रेरणा घेतलेली ही सेना जी शिवाजी महाराजांनी निर्माण केलेली आहे ती पुन्हा वेगळ्या वेगळ्या मार्गाने निघून जाईल. आणि म्हणून यांच्यासमोर एक ध्येय ठेवलं तर हा सगळा मराठी समाज एक भावनेनं एक दिलानं हातात हात घालून खांद्याला खांदा लावून पराक्रम करेल हे बाजीरावांनी ओळखलं होतं आणि ते ध्येय त्यांच्यासमोर ठेवायला पाहिजे होतं. आणि बाजीरावाने अत्यंत विचारपूर्वक निर्णय घेतला की याच्या पुढच्या काळात दिल्लीवरती हल्ला करणं हे आपलं ध्येय असेल. आणि म्हणून पुढच्या 100 वर्षासाठी बाजीरावांनी आता या मराठ्यांना ध्येय दिलं होतं दिल्लीवरती आक्रमण करण्याचं. वास्तविक पाहता अनेक इतिहासकार बाजीरावांच्या याबद्दल वेगवेगळी मतं व्यक्त करतात, कारण बाजीराव ज्यावेळेला इथे निर्माण होत होते त्याच वेळेला आणखीन एक ताकद दक्षिण भारतात निर्माण झाली होती, ती म्हणजे निजामाची ताकद. आणि मग काही जण असं म्हणतात की बाजीरावांनी निजामावरती हल्ला का नाही केला. निजामावरती हल्ला करून त्याला मुळासकट नष्ट करून संपूर्ण दक्षिण भारत आपल्या ताब्यामध्ये घेऊन मग त्यांनी उत्तरवरती आक्रमण केलं असतं तर ते जास्ती योग्य ठरलं असतं. काहींचं मत हे असं आहे, अनेकांची विविध मतं असतात. पण लक्षात घ्या याच्यावरती बाजीरावाने दिलेलं उत्तर ते असं म्हणतात, हे भारतभर पसरलेले जे मोगलांचे सरदार आहेत ना त्या एका वृक्षाच्या फांद्या आहेत. आपण किती काळ फांद्यांवरती घाव घालायचे, आपण मुळावरतीच घाव घालू म्हणजे सगळ्या फांद्या आपोआप खाली येतील. आणि ते मूळ जर का कुठे असेल तर ते दिल्लीमध्ये असेल. आणि म्हणून दिल्लीवरती हल्ला करायचा, दिल्लीवरती आक्रमण करायचं, दिल्लीला कमकुवत बनवायचं, जणू काही दिल्लीला आपल्या हातातलं भावलं बनवायचं, असं बाजीरावांचं धोरण होतं. आणि म्हणून दिल्लीच्या दिशेनं त्यांनी आपली सेना न्यायला सुरुवात केली होती. मात्र हेही बाजीरावांना कळत होतं की आपण पुण्यामध्ये राहतो, पुणे ही आपली राजधानी, पुण्यापासून दिल्ली किती लांब. मग पुण्यामध्ये बसून जर का दिल्लीवरती नियंत्रण ठेवायचं असेल तर ते अवघड आहे. मग काय केलं पाहिजे त्याचाही विचार बाजीरावांनी केला होता. आणि त्यांनी काय करावं, याच्या पूर्वीच्या काळी आपण काय करायचो, आक्रमण करायचो आणि आक्रमण पूर्ण झालं, तिथे जे काही लुटायचं असेल ते लूट पूर्ण केली की पुन्हा आपण महाराष्ट्रात यायचो, पुन्हा आपण माघारी यायचो, पुन्हा आपण स्वगृही यायचो. बाजीराव म्हणले हे होता कामा नये. जर का दिल्लीवरती आपल्याला आपलं नियंत्रण मिळवायचं असेल तर आपल्या मराठी लोकांनी आता उत्तर भारतात गेलं पाहिजे आणि तिथेच पाय रोवून कायमस्वरूपी आपला मुक्काम निर्माण केला पाहिजे, आपला तळ निर्माण केला पाहिजे. आणि म्हणून बाजीरावांनी एकेका कर्तृत्ववान व्यक्तीला, मराठा सरदाराला उत्तरेमध्ये जाऊन तिथेच राहण्याची आज्ञा केली. आणि आपण बघतो की नंतरच्या 100 वर्षाचा इतिहास याच्यामुळे कसा बदलला गेला होता. कितीतरी मराठी घराणी ही त्या ठिकाणी जाऊन राहिली. या घटनेला आता 200 वर्ष झाली तरीसुद्धा त्या गावांमध्ये, त्या शहरांमध्ये, त्या नगरांमध्ये मराठी लोकांचं कर्तृत्व, त्यांचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. पहा ना, शिंदे म्हणजे राणो शिंदे हे ग्वाल्हेरला गेले, त्या ठिकाणी त्यांनी मुक्काम केला. होळकर इंदोरला गेले, बडोद्याला गायकवाड गेले, धारला पवार गेले, गोविंदपंत खेर म्हणजे ज्यांच्या काळात नंतर त्यांचं आडनावच बदललं ते गोविंदपंत बुंदेले, तेही उत्तर भारतामध्ये दिल्ली आणि बुंदेलखंडात जाऊन राहिले. अशी कितीतरी घराणी या बाजीरावांच्या काळामध्ये उत्तरेत गेली होती. म्हणजे जसा एखाद्या माणसाला हल्ला करताना आपण हळूहळू हाताने त्याचा गळा दाबतो ना, बाजीराव जणू काही आपल्या सरदारांना घेऊन दिल्लीचा गळा आवळत चालले होते. जर का बाजीराव अजून 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष जगले असते तर त्यांनी काय धोरण आखलं असतं हे पाहणं सुद्धा मोठं मनोरंजक आहे. म्हणजे बाजीरावांची दूरदृष्टी याच्यातून आपल्याला पाहायला मिळते. आणि मग बघता बघता मध्य प्रदेश असेल, माळवा असेल, राजस्थानचा परिसर असेल, बुंदेलखंड असेल, हा सगळा परिसर आता मराठी लोकांनी गजबजून गेला होता. इतकी दहशत, इतका दरारा हा मराठ्यांचा निर्माण झाला होता. याच काळामध्ये नागपूरकर भोसले आहेत, त्यांनी उत्तर भारतामध्ये आक्रमण केलेली आहे, हेही आपण समजून घेतलं पाहिजे. आज जर का आपण कधी बंगालला गेलात तर त्या ठिकाणी कलकत्त्यामध्ये मराठा डिच असा परिसर आपल्याला पाहायला मिळतो. कशासाठी, तर मराठ्यांच्या आक्रमणापासून भीती म्हणून तिथल्या लोकांनी तिथे खंदक खोदले होते. त्यांना ती भीती वाटत होती, पण हे मराठ्यांच्या वाढलेल्या सामर्थ्याचं प्रतीक होतं की कलकत्त्याच्या बाहेर आणि बिहारमध्ये असलेल्या पाटण्याच्या बाहेर मराठ्यांपासून रक्षण व्हावं म्हणून खंदक निर्माण करावे लागतात, तटबंदी बांधावी लागते. हे मराठ्यांची ताकद किती वाढली होती हे आपल्याला त्याच्यातून दिसून येतं. अशा प्रकारे उत्तर हिंदुस्थानामध्ये सुद्धा मराठ्यांची तलवार तळपायला लागली होती. अजून बाजीरावांच्या जीवनामध्ये घडलेल्या विलक्षण घटना याही आपण समजावून घेतल्या पाहिजे.
निजाम जो अत्यंत त्रासदायक होता आणि निजामाला असं वाटत होतं की बाजीराव 19 वर्षाचा 20 वर्षाचा मुलगा आहे, ह्याच्याकडे काय कर्तृत्व आहे, केवळ याच्या वडिलांनी पराक्रम केला म्हणून याच्याकडे हे पद आलेलं आहे, पण याला आपण चिरडून टाकू. आणि या निजामानी मराठ्यांच्यामध्ये भांडणं लावली. कोल्हापूरची गादी आणि सातारची गादी यांच्या भांडणाचा त्यांनी उपयोग करून घेतला आणि सातारला त्यावेळेला जे छत्रपती संभाजीराजे होते त्यांना आपल्या नादी लावलं आणि शाहू महाराजांची सत्ता आपण उखडून टाकू अशा चंग बांधून निजामाने प्रत्यक्ष पुण्यावरतीच हल्ला केला. खुद्द शाहू महाराज सुद्धा याच्यामुळे दचकले होते, घाबरले होते की हा निजाम इथे येतोय, पुण्यापाशी आलेला आहे, पुण्यावरती हल्ला करतोय, पुण्यामध्ये लुटालूट करतोय, काय करावी. ही खऱ्या अर्थाने परीक्षा होती ती बाजीराव पेशव्यांची. आणि मग बाजीरावांनी बघितलं की निजामाचं सर्वात सामर्थ्य कशामध्ये, तर निजामाकडे होता अत्यंत चांगल्या दर्जाचा तोफखाना. आणि त्यामुळे निजामाला भारतामधल्या अनेक रणांगणावरती विजय प्राप्त झाला होता. हे सगळं बाजीराव बघत होते, मात्र पुढं वाचवण्यासाठी ते पुण्याच्या जवळ येत नव्हते. काय केलं, बाजीरावने जवळजवळ 6 महिने त्या निजामाला खेळवत ठेवलं. आणि निजाम जर का पुण्यावरती हल्ला करतोय तर आपण निजामाची राजधानी असणाऱ्या औरंगाबादवरती हल्ला करू आणि औरंगाबादच्या परिसरात लुटालूट करू, हे धोरण बाजीरावाने ठेवलं होतं. शेवटी झालं असं की आपल्या औरंगाबादच्या रक्षण करण्यासाठी तो निजाम पुण्यातून तातडीनं निघाला. तो अहमदनगरकडून औरंगाबादच्या दिशेने चालला होता. तिथे गमतीदार घटना घडलेली आहे. ही जी लढाई आहे या लढाईचं नाव आहे पालखेडची लढाई. काय झालं होतं, निजाम आला होता अहमदनगरला. आता त्याला मध्ये असलेली गोदावरी नदी ओलांडून पुन्हा औरंगाबादला जायचं होतं. नदी ओलांडायची असेल तर जिथे नदीला उतार आहे तिथून ती ओलांडावी लागते, कारण त्या काळामध्ये नद्यांवरती मोठे पूल नव्हते. ती जागा होती, त्या गावाचं नाव आहे पुणतांबे. निजाम आपलं सैन्य घेऊन पुणतांब्याला आला आणि मग नदी ओलांडायची म्हणून ते आपल्या सैन्याचे 2-3 भाग पाडले होते. त्यांनी पहिला भाग पहिल्या दिवशी नदी ओलांडून पलीकडे गेला आणि पलीकडे गोदावरीपासून साधारणपणे 20 किलोमीटर अंतरावरती एक गाव आहे. ते गाव म्हणजे पालखेड. त्या परिसरामध्ये शिवना नदी, ढेकू नदी अशा काही नदी आहेत. त्या नद्यांच्या परिसरामध्ये या सैन्याने मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी स्वतः निजाम आणि त्याचे अत्यंत महत्त्वाचे सरदार यांनी गोदावरी ओलांडली आणि तेही पालखेडच्या मुक्कामाला आले. आता तिसऱ्या दिवशी त्यांचा तोफखाना येणार होता. या सगळ्या बातम्या हेरांकडून बाजीरावांपर्यंत पोहोचत होता. आणि तिसऱ्या दिवस उगवण्याच्या आत रातोरात बाजीरावांनी प्रचंड वेगाने हालचाल करून त्या निजामावरती हल्ला केला. हल्ला केला म्हणजे निजामाच्या 4ही बाजूनी मराठ्यांचं सैन्य त्यांनी कोंडून ठेवलं होतं. निजामाला मल्हारराव होळकर असतील, स्वतः बाजीराव असतील, इंद्रोजी कदम असतील किंवा बाजी भिवराव रेठरेकर ही सगळी मंडळी असतील, ही 4ही बाजूनी आता निजामाला घेरून वेढात टाकून बसली होती. आणि निजामाच्या लक्षात आलं की ज्या ठिकाणी ज्या नद्यांचं पाणी आपल्या सैन्याला मिळणार होतं ते पाणवठेच, ती पाण्याची ठिकाणच बाजीरावांच्या सैन्याने आपल्या ताब्यात घेतलेली आहेत. आता आपल्याला पाणी मिळणार नाही. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस माणूस एक वेळ अन्नाशिवाय राहू शकतो, पण पाण्याशिवाय किती काळ राहणार. आणि शेवटी नाईलाज झाला, युद्ध करण्याचा प्रयत्न केला. पण बाजीरावांची तलवार अशी तळपत होती की निजामाच्या सैनिकानं पुढं पाऊल टाकलं की तलवारीचा घाव अंगावरती पडलाच. त्यावेळेचं वर्णन असं केलेलं आहे की पाण्या वाचून निजामाचं सैन्य तडफडत होतं. पाणी कुठंच मिळत नव्हतं, पाणी होतं ते मराठ्यांच्या तलवारीत. अशा प्रकारचे विलक्षण युद्ध त्या ठिकाणी झालं. किंबहुना प्रचंड लढाई न करताच बाजीरावांनी निजामाला पूर्ण शरणागती पत्करायला लावली आणि निजाम गुडघे टेकून पदर पसरून बाजीरावसमोर शरणाला. अशी ते विलक्षण लढाई ही पालखेडची लढाई आहे. या लढाईचं महत्त्व आपल्याला माहिती आहे. दुसरं महायुद्ध जेव्हा झालं तेव्हा इंग्लंडचा जो सेनापती होता मॉन्टेगोमेरी, त्यांनी एक युद्ध लिहिलं आहे जगातल्या गाजलेल्या लढायांवरती. आणि तो असं म्हणतो की ही लढाई म्हणजे जगातल्या उत्कृष्ट लढायांपैकी एक मास्टरपीस असं म्हणता येईल अशी लढाई आहे की ज्या ठिकाणी तिथल्या सगळ्या भौगोलिक परिसराचा वापर करून स्वतःची कमीत कमी हानी करून आणि शत्रूचा पूर्ण पराभव करणं हे बाजीरावाचं सेनापतीचं नेतृत्व याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. अशी जगातली महत्त्वाची लढाई आहे. आपल्याला माहिती आहे या लढाईची आपल्याला कल्पना आहे. आपण समजून घेतलं पाहिजे की बाजीरावाचं कर्तृत्व काय होतं आणि बाजीराव कशा प्रकारे युद्ध नेतृत्व करणारा होता. याच्यामुळे झालं असं, निजामासारखे अत्यंत अनुभवी, अत्यंत पराक्रमी आणि प्रचंड तोफखाना असल्यामुळे सामर्थ्य संपन्न झालेल्या त्याचाही पराभव जो बाजीराव करू शकतो, तो बाजीराव किती श्रेष्ठ आहे याची कीर्तीची डंका हा संपूर्ण भारतात दुमदुमायला लागला होता. हा बाजीरावांनी मिळवलेला फार मोठा विजय होता. याच्या पुढच्या काळात सुद्धा बाजीरावांनी अनेक लढाया केल्या. त्या लढाया वर्णन करण्याची आज जागा नाही, ती वेळही नाही.
पण एक लढाई सांगतो, ती तितकीच महत्त्वाची आहे. ती लढाई झाली होती ती मराठ्यांच्या राज्यासाठी नाही, तर ती बुंदेलखंडासाठी. पहिल्याच प्रकरणामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की शिवाजी महाराजांना भेटायला बुंदेलखंडाचा युवराज आला होता. तो होता छत्रसाल बुंदेला. तो शिवाजी महाराजांना भेटायला आला तेव्हा तो खूप लहान होता, तरुण होता वयानी. पण आता हा जो बाजीरावांचा काळ आहे, त्या काळामध्ये हा छत्रसाल बुंदेला वृद्ध झाला होता, थकला होता आणि त्याच्यावरती हल्ला केला होता मोगल सेनापती मोहम्मद बंगश यांनी. आणि जैतापूरचा किल्ला आहे, त्या किल्ल्यामध्ये त्यांनी हल्ला केला होता आणि त्या ठिकाणी अतिशय वाईट अवस्थेमध्ये, बिकट अवस्थेमध्ये छत्रसाल बुंदेला होता. आणि त्याला समजेना की असं प्रचंड संकट जे मोगलांचं आपल्या बुंदेलखंडावरती झालेलं आहे, त्याच्यातून आपल्याला कोण वाचू शकेल. आणि एकच नाव त्याच्यासमोर आलं, ते म्हणजे बाजीराव. आणि त्यांनी ताबडतोब बाजीरावला पत्र पाठवलं. ते काव्यात्मक पत्र आहे. जो गती ग्राह गजेंद्र की, वो गती भई है आज, बाजी जात बुंदेलखी, राखो बाजी लाज. अशा प्रकारचं काव्यात्मक पत्र त्यांनी पाठवलं होतं. या पत्राचा अर्थ असा आहे की ज्याप्रमाणे विष्णूला कमळ अर्पण करण्यासाठी एखाद्या हत्तीनं तलावामध्ये प्रवेश करावा आणि नेमकं त्याच वेळेला एखाद्या मगरीनं त्या हत्तीचा पाय पकडावा आपल्या जबड्यामध्ये आणि त्या हत्तीची जशी अवस्था होईल तशी अवस्था या मोहम्मद बंगशाच्या आक्रमणामुळे आमची झालेली आहे, या बुंदेलखंडाची झालेली आहे. आणि अशा वेळेला आमचं रक्षण करण्याची एकच ताकद आहे, ती म्हणजे बाजीराव आहे तुमच्याकडे. तुम्ही ताबडतोब या, वेगे वेगे या आणि आमचं रक्षण करा. हे पत्र बाजीरावांना मिळालं आणि तुफान वेगाने, प्रचंड वेगाने प्रवास करत करत, घोडदौड करत करत ते त्या ठिकाणी जाऊन पोचले. मोहम्मद बंगशाला हे कळलं होतं की बाजीरावानं पत्र पाठवलं आहे छत्रसालनी. पण त्याला असं वाटलं होतं की बाजीराव आत्ता नागपूर, गोंडवन या परिसरामध्ये, तिथून त्याला इथे यायला 15 दिवस लागतील. पण बाजीरावाचा वेग त्याला काय माहिती. आणि बाजीराव जे अंतर इतरांना 15 दिवसामध्ये काढता येतं, त्या अवघ्या 8 ते 10 दिवसात कापून तिथे पोचता झाला. आणि आपली तलवार त्यांनी बाहेर काढली आणि असा जबरदस्त हल्ला केला, जणू काही विजेसारखा कोसळला. आणि त्यांनी त्या मोहम्मद बंगशालाच किल्ल्यामध्ये कोंडून ठेवलं. अखेर बंगश शरणाला आणि बुंदेलखंडावरती लागलेलं ग्रहण सुटलं होतं. बुंदेलखंड आनंदाने, स्वातंत्र्याचा आनंद हा वाजत गाजत मिरवत उपभोग घेत होता. छत्रसाल बुंदेला अतिशय प्रसन्न झाला. छत्रसाल बुंदेलानं बाजीरावाला आपला मुलगा मानलं आणि आपल्या 2 मुलांप्रमाणे बाजीरावाला 3रा मुलगा मानलं. इतकंच नव्हे तर त्याला आपल्या राज्याचा 3रा हिस्सा सुद्धा दिला. त्याच ठिकाणी बाजीरावाला मस्तानी ही अत्यंत सुस्वरूप अशी पत्नी ही लाभलेली होती. बाजीरावाला अत्यंत आनंद झाला होता की त्याने उत्तर भारतामध्ये असा एक चांगला मित्र जोडला होता. मित्रांनो, बाजीरावांनी केलेला पराक्रम आणि बाजीरावाने केलेला शत्रूचा पराभव यात नवीन काही नाही आहे. पण एक हिंदू राजा अडचणीमध्ये असताना दुसरा त्याला सहाय्याला धावून जातो, हे हिंदुस्थानच्या इतिहासातलं अत्यंत वेगळं चित्र ह्या वेळेला आपल्याला पाहायला मिळालं. म्हणून ते अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून शिवाजी महाराजांचे संस्कार आपल्याला दिसतात की आपल्याला केवळ महाराष्ट्राचा विचार करायचा नाही, हा सगळा भारत आपला आहे, हा सगळा हिंदुस्थान आपला आहे. आणि हिंदूंवरती जिथे जिथे संकट येईल तिथे आपण धावून गेलं पाहिजे, हा विचार याच्या पाठीमागे आहे, हेही आपल्याला दिसतंय. बाजीराव अशा प्रकारे संपूर्ण हिंदुस्थानामध्ये आपले तलवार तळपत असतानाच एक महाभयंकर आक्रमण हे हिंदुस्थानवरती यायला सुरुवात झाली होती. कुठलं आक्रमण होतं? इराण. इराण देश किती लांब आहे भारतापासून, पण इराणची सीमा आणि भारताची सीमा ही एकमेकाला चिकटलेली होती. आज ज्याला आपण अफगाणिस्तान म्हणतो, तो अफगाणिस्तान देश तिथे नव्हता. आणि म्हणून त्या सीमेवरनं दोन्ही देशांमध्ये अनेकदा वाद व्हायचे. दोन्ही राजांची, दोन्ही सुलतानांची एकमेकांशी युद्ध व्हायची की हा भाग ज्याला आपण आज अफगाणिस्तान म्हणतो, ज्याला काबूल खंड म्हणतो, तो परिसर कुणाच्या ताब्यात, इराणच्या की हिंदुस्थानच्या. आणि आता इराणच्या बादशाहपदी आलेल्या नादिरशाहनं भारतावरतीच आक्रमण केलं. इराणचा बादशाह हा भारतावरती आक्रमण करतोय आणि आता भारताचं रक्षण होण्याची गरज आहे. कोण करू शकतो? आणि दिल्लीमध्ये बसलेल्या मोगलांच्या सुद्धा लक्षात आलं की इराणच्या या नादिरशाहपासून रक्षण करण्याची ताकद ही आपल्यामध्ये नाही, ती ताकद मराठ्यांमध्ये आहे. आपण मराठ्यांना विनंती करू, ते येतील आणि भारताला वाचवतील. आणि अशा प्रकारे बाजीरावांच्या लक्षात आलं की आता आपल्या या मायभूमीची रक्षण करण्याची वेळ आलेली आहे. आता आपण उत्तरेत गेलं पाहिजे. आणि त्यासाठी म्हणून नादिरशाहच्या महाभयंकर राक्षसी आक्रमणापासून भारताचं रक्षण करण्यासाठी बाजीराव पेशवे निघाले. पण दुर्दैव, नर्मदेच्या काठावरती रावेरखेडी या ठिकाणी त्यांचा मुक्काम असताना अंगामध्ये जीवर भरला, अंग तापानं फणफणलं. शाही अवस्थेत
नर्मदा मैयाचं स्नान करायला ते गेले, त्याच्यामुळे आजार वाढत गेला आणि बाजीराव पेशवे यांचं त्याच नर्मदेच्या काठावरती इसवी सन 1740मध्ये महानिर्वाण झालं. एक कर्तृत्वान पेशवा, पंतप्रधान, श्रीमंत थोरले बाजीराव अशा प्रकारे सोडून गेले. बाजीरावांचं कर्तृत्व जसं श्रेष्ठ दर्जाचं होतं, त्याचप्रमाणे त्यांच्याबरोबर अजून एक नाव घेतलं पाहिजे, त्यांचे सख्खे बंधू चिमाजी अप्पा यांचं. बाजीराव आणि चिमाजी अप्पा यांची जोडी म्हणजे राम आणि लक्ष्मण. चिमाजी अप्पा अत्यंत कर्तृत्वावर होते, पराक्रमी होते, यात काही शंकाच नाही. पण आपल्या वडील भावाला, आपल्या थोरल्या बंधूला जेव्हा जेव्हा जिथे जिथे जी जी मदत लागेल ती करण्यासाठी सदैव तत्पर, अशा प्रकारे आपल्या भावासाठी सर्व आयुष्य झोकून देणारा असा धाकटा बंधू इतिहासामध्ये अजरामर झालेला आहे. चिमाजी अप्पांचं सर्वात मोठं काम ते म्हणजे पोर्तुगीजांनी या आपल्या कोकण किनारपट्टीवरती आपलं वसतिस्थान निर्माण केलं होतं. गोवा असेल, वसई असेल, तारापूर असेल, या सगळ्या परिसरामध्ये पोर्तुगीजांनी आपले किल्ले निर्माण केले होते आणि त्या ठिकाणी अतिशय अत्याचार तिथल्या हिंदू समाजावरती करत होते. या पोर्तुगीजांना वसईपासून, तारापूरपासून, या माहीमपासून फार मुळासकट उखडून काढण्याचं काम जर का कोणी केलं असेल तर ते चिमाजी अप्पा पेशवे यांनी केलेलं आहे. आणि बाजीरावांचं निधन झाल्यानंतर अवघ्या काही महिन्यामध्ये चिमाजी अप्पांनी सुद्धा शेवटचा श्वास घेतला आणि ते सोडून गेले. बाजीरावांचं निधन झालं आणि पुन्हा एकदा शाहू महाराजांच्या समोर हा प्रश्न उभा राहिला की आता हे पंतप्रधान पद कुणाला द्यावं. कारण अजूनही पंतप्रधान पद हे काही वंशम परंपरेने आलेलं नव्हतं. मात्र शाहू महाराजांच्या समोर नाव आलं ते बाजीराव पेशवे यांचा थोरला मुलगा नानासाहेब पेशवे, म्हणजेच बाळाजी बाजीराव पेशवे यांचं. आज मित्रांनो, आपण ज्याप्रमाणे पानिपतचं वर्णन करतोय त्याचबरोबर मला नानासाहेब पेशवे यांचं सुद्धा वर्णन करण्याची इच्छा आहे. कारण नानासाहेब पेशवे यांचा जन्म झाला होता 1721 साली. म्हणजे यावर्षी आपण नानासाहेब पेशवे यांची 300वी जयंती साजरी करतोय. आणि म्हणून त्यांचं कर्तृत्व, त्यांचं सामर्थ्य, त्यांचं नेतृत्व हे सुद्धा आपण समजावून घेणं अत्यंत औचित्याचं आहे. बाजीराव पेशवे यांच्या पत्नी काशीबाई साहेब या चासगावच्या चास्कर जोशी यांच्या कन्या. पहिलं बाळणपण माहेरी केलं जातं. मात्र या चास्कर जोशी यांचा एक वाडा वडगाव मावळ आणि कामशेट याच्यामध्ये असणाऱ्या साते नावाच्या गावात होत्या. आणि या काळामध्ये बाळणपणासाठी काशीबाई साहेब या साते गावी मुक्कामी होत्या. आणि त्याच ठिकाणी दिनांक 6 डिसेंबर 1721 रोजी त्यांच्या पोटी पुत्र जन्माला आला, तोच हा नानासाहेब. नानासाहेब लहानाचे मोठे होत होते. अत्यंत तेजस्वी, कर्तृत्वान, पंतप्रधान पदावरती विराजमान झालेला पिता त्यांना लाभलेला होता. मात्र आपल्याला आश्चर्य असं वाटतं की बाळाजी विश्वनाथ भट ज्याप्रमाणे बाजीरावांना आपल्याबरोबर अनेक युद्धांमध्ये, लढायांमध्ये घेऊन जात होते, पण बाजीरावांनी मात्र आपल्या थोरल्या चिरंजीवांना साताऱ्यामध्ये राहायला सांगितलं आणि साताऱ्यामध्ये त्यांना शाहू राजांच्या हाताखाली कारभार कसा करावा याचं प्रशिक्षण घ्या असं सांगितलं होतं. आणि त्याप्रमाणे अत्यंत करारी, अत्यंत तेजस्वी असणारा हा नानासाहेब सातारला राहत होता आणि शाहू महाराजांच्या हाताखाली राहून स्वराज्याचा कारभार कसा करावा याचं प्रशिक्षण घेत होता. त्याच्यामुळे स्वाभाविकपणे शाहू महाराज आणि नानासाहेब यांची जवळीक होती. आणि नानासाहेब हे शाहू राजांच्या हाताखाली राहत असताना आपल्या नम्रतेनं, आपल्या अत्यंत मधुर बोलण्यातनं त्यांनी शाहू राजांची मर्जी संपादन केली होती. शाहू राजांना सुद्धा नानासाहेबांचा स्वभाव अत्यंत आवडत होता. नानासाहेबांच्या मनामध्ये शाहू राजांच्याबद्दल अपार भक्ती होती. इतकी की शाहू राजांच्या निधनानंतर त्यांच्या पायातील वहाणा त्यांनी आपल्या देव्हाऱ्यामध्ये पूजेसाठी ठेवल्या होत्या. इतके मनापासून ते शाहू राजांच्याबद्दल भक्तिभाव बाळगून होते. असं हे नानासाहेब. आणि त्यांच्याकडे आता पेशवेपदाची सूत्र आली इसवी सन 1740मध्ये. पुढची 21 वर्ष हा नानासाहेबांचा नेतृत्वाचा काळ होता, तोही आपण समजावून घेतला पाहिजे. मात्र मित्रांनो, नानासाहेबांचं एक कर्तृत्व, सामर्थ्य बघत असताना अजून एका गोष्टीकडे मला लक्ष वेधायचं आहे. आज ज्या पुणे शहरामध्ये आपण राहतो आहोत, पुणे शहरात आपण नांदतो आहोत आणि पुणे शहर हे संपूर्ण हिंदुस्थानातलं अत्यंत महत्त्वाचं शहर आहे. कित्येक जण तो पुणे शहर म्हणजे भारताची सांस्कृतिक राजधानी आहे अशा शब्दांमध्ये त्याचा गौरव करतात.
हे पुणे शहर खऱ्या अर्थाने सजलं, नटलं, त्यांनी बाळसं धरलं, त्याला एक गोमटं स्वरूप प्राप्त झालं, ते या नानासाहेबांच्या काळामध्ये, हेही आपण समजावून घेतलं पाहिजे. शिवाजी महाराज या पुण्यामध्येच लहानाचे मोठे झाले, त्यांचा लाल माल याच ठिकाणी होता. पण शिवाजी महाराजांना नंतरच्या काळामध्ये फार पुण्यामध्ये मुक्काम करता आला नाही. मात्र बाळाजी विश्वनाथ भट हे राहत होते सासवडला, का त्यांना सासवड अत्यंत प्रिय होतं आणि त्यांचा शेवट देखील सासवडला झाला. मात्र बाजीराव पेशवे यांना पुणे अत्यंत आवडायला लागलं होतं. मुळामुठेच्या संगमावर असलेलं हे अत्यंत गुलजार आणि टुमदार असं गाव त्यांनी ठरवलं की आपली राजधानी करावी ती पुण्यामध्ये करावी. कारण पुण्यावरनं सातारला जाणं अत्यंत सोयीचं आहे. शिवाय पुण्याच्या पाठीमागं असलेला सिंहगड किल्ला जर का काही आक्रमण झालं तर आपल्या रक्षणासाठी सिद्ध आहे, सज्ज आहे. आणि म्हणून पुण्यामध्ये त्यांनी राजधानी करायचं ठरवलं. इतकंच नव्हे तर पेशव्यांना म्हणजे पंतप्रधानांना शोभून दिसेल असा एक दिमागदार वाडा इथे असावा, असाही निर्णय बाजीराव पेशव्यांनी घेतला. आणि त्याप्रमाणे दिनांक 10 जानेवारी 1730 या पुण्यामध्ये नदीच्या काठावरती भूमिपूजा करण्यात आली. आणि 2 वर्षांनी म्हणजे 22 जानेवारी 1732 त्या वाड्याचं वास्तुपूजन करण्यात आलं. त्या वाड्याचं वास्तुपूजन झालं आणि भूमिपूजन झालं. दोन्ही दिवशी वार होता आणि म्हणून त्या वाड्याचं नाव ठेवण्यात आलं शनिवार वाडा. अत्यंत सुंदर, अत्यंत देखणा आणि अत्यंत सर्व प्रकारच्या सुखसोयीने सुसज्ज असा हा तो वाडा होता, तो हा शनिवार वाडा. आणि त्याप्रमाणे त्या ठिकाणी राजधानी ही निर्माण झाली होती. मात्र मित्रांनो, आज आपण शनिवार वाड्याची जी तटबंदी बघतो ना, ती बाजीराव पेशव्यांच्या काळामध्ये नव्हती, ती नानासाहेबांनी बांधलेली आहे. नानासाहेबांनी या पुण्यासाठी खूप खूप केलं. त्यांनी कात्रजपासून शनिवार वाड्यापर्यंत बंदिस्त नळानं प्यायचं पाणी आणता येईल अशी 200 वर्षापूर्वी व्यवस्था केली होती. आणि मित्रांनो, ती व्यवस्था आजसुद्धा चालू आहे आणि अत्यंत चांगल्या दर्जाचं पाणी शनिवार पेठेपर्यंत येतं आहे. किती सुंदर बांधकाम ह्यांनी त्या काळात केलं असेल. त्या काळात अनेक हौद नारायणपेठ, सदाशिवपेठ, शनिवारपेठ, कसबापेठ या ठिकाणी होते. आणि या सगळ्या ठिकाणी पाणी येत होतं ते कात्रजवरनं, असं ते बंद नळातनं पाणी येत होतं. पुण्यामध्ये पर्वती आहे, हे पर्वतीचं मंदिर बांधलं गेलं ते नानासाहेबांच्या काळामध्ये, ज्याला आपण सारसबाग म्हणतो. तिथे एक मोठा तलाव होता आणि त्या तलावाच्या मध्ये जी टेकडी होती त्या टेकडीवरती गणपतीचं मंदिर होतं. आणि बोटीतून वलवत वलवत त्या ठिकाणी जावं आणि गणपतीचं दर्शन घ्यावं अशी त्यावेळेला परंपरा होती. हा तळ्यातला गणपती बांधला तो सुद्धा नानासाहेबांच्या काळामध्ये. त्यावेळेला नदी ओलांडायला चांगला पूल नव्हता, पूल असलाच तर तो पावसाळ्यात बुडून जायचा. आणि म्हणून नदी ओलांडण्यासाठी उत्तम दर्जाचा लकडी पूल नावाचा पूल बांधला, तो नानासाहेबांच्या काळामध्ये बांधला. पुण्यामध्ये अनेक पेठा वसवल्या गेल्या, शनिवारपेठ, नारायणपेठ, मंगळवारपेठ अशा अनेक पेठा. आणि त्या पेठांमध्ये अनेक व्यापारी त्यांना मुद्दाहून बोलवून आणायचं. शेटे महाजन यांना बोलवून त्यांच्या ठिकाणी व्यवस्था करायची की व्यापाऱ्यांना आणा आणि त्यांना या ठिकाणी वेगवेगळ्या वस्तूंचा व्यापार करण्याची सवलत द्या. अशा प्रकारे पुणे हे संपूर्ण भारतामध्ये एक गजबजलेलं शहर झालं पाहिजे यासाठी व्यवस्था केली, ती सुद्धा नानासाहेबांनी. अशा प्रकारे नानासाहेब पेशवे यांनी पुण्याचा मान मरातब संपूर्ण भारतामध्ये वाढवला होता. असे हे नानासाहेब पेशवे. या नानासाहेब पेशव्यांच्या काळामध्ये पुन्हा एकदा उत्तरेवरती आक्रमण करायला मराठ्यांनी सुरुवात केली. जे त्यांच्या आजोबांचं धोरण होतं, जे त्यांच्या वडिलांचं धोरण होतं, उत्तरेवरती हल्ला करू आणि दिल्लीवरती नियंत्रण निर्माण करू, तेच धोरण आता नानासाहेब सुद्धा राबवत होते. आणि त्यांनी उत्तर भारतामध्ये हल्ला करायला सुरुवात केली. पण याचा अर्थ दक्षिणेकडे त्यांचा दुर्लक्ष होत होतं असं मात्र नव्हे. श्रीरंगपट्टणपासून ते पाटण्यापर्यंत सर्वत्र नानासाहेब स्वतः संचार करत होते, युद्धावर जात होते, रणांगणात जात होते आणि संपूर्ण भारतावरती अत्यंत बारकाईने लक्ष असणारा असा तो पंतप्रधान होता, असं त्यांचं वर्णन इतिहासकारांनी केलेलं आहे. आता उत्तरेमधल्या सुद्धा घडामोडी बदलत होत्या. मगाशी मी ज्याचं नाव घेतलं तो होता नादिरशाह. पण 1748च्या सुमाराला नादिरशाह मरण पावल्यानंतर त्याच्याच हाताखाली एकेकाळी नोकर म्हणून काम करणारा अहमदशाह अब्दाली यांनी बंड केलं, त्यांनी बगावत केली, त्यांनी स्वतःचं सैन्य निर्माण केलं आणि त्यांनी इराण आणि हिंदुस्तान याच्या मध्यभागी आणि त्यांनी
हिंदुस्तान आणि इराण याच्यामध्ये अफगाणिस्तान नावाच्या नवीन देशाची निर्मिती केली. अहमद शाह अब्दाली हा अफगाणिस्तानचा निर्माता मानला जातो. नवीन देश. मात्र या देशामध्ये परिस्थिती अशी होती की तो सुजलाम सुफलाम नव्हता, तो सुपीक नव्हता, ते अन्नधान्याने भरलेला असा नव्हता. आणि त्यामुळे अशा उजाड माळरान असणाऱ्या देशामध्ये कुठली संपत्ती, कुठला पैसा, कुठलं अन्नधान्य. आणि त्या अहमद शाह अब्दालीला हे कळत होतं की आपण संपन्न नाही, आपण श्रीमंत नाही, काय करावे. उत्तर सोपं होतं. पलीकडे हिंदुस्तान आहे, हिंदुस्तानवर जायचं, लुटालूट करायची, तिथला पैसा, तिथलं धन संपत्ती ओरबाडून आणायची, ती आपल्या तिजोरीमध्ये भरायची, राज्यकारभार करायचा. काही काळाने तिजोरी रिकामी झाली की पुन्हा भारतावरती आक्रमण, पुन्हा संपत्तीची लुटालूट. हे त्यांनी चालवलं होतं. आपल्याला माहिती आहे की पानिपत होण्याच्या आधी 5 वेळेला अहमद शाह अब्दालीनं भारतावरती आक्रमण केली होती. अत्यंत क्रूर, अत्यंत दुष्ट आणि अत्यंत आक्रमक राक्षसी वृत्तीचा असा सुलतान म्हणजे अहमद शाह अब्दाली. तो आता त्या ठिकाणी अफगाणिस्तानचा बादशाह झाला होता आणि त्याची आता हिंदुस्थानवरती आक्रमणं सुरू झाली होती. हे सगळं बघितलं दिल्लीच्या बादशहाने. तो घाबरला, त्याचा थरकाप उडाला, तो थरथर कापायला लागला. आणि अशा वेळेला या दिल्लीचं, या उत्तर हिंदुस्थानाचं, या भारतभूमीचं रक्षण करण्यासाठी एकच सत्ता शक्य आहे, ती म्हणजे मराठ्यांची सत्ता. आणि म्हणून त्यांनी पत्र पाठवलं. ते पत्र इतिहासामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे मित्रांनो. ते पत्र पाठवलं होतं 1752मध्ये. पत्र पाठवलं होतं मोगल बादशहानं. आणि कुणाला पाठवलं होतं? पुण्याच्या नानासाहेब पेशव्यांना. त्या पत्राला म्हणतात अहमदिया करार. कनौज नावाच्या गावामध्ये हा करार झाला. आणि त्या करारात असं ठरलं की याच्या पुढच्या काळामध्ये दिल्लीच्या रक्षणाची जबाबदारी ही मराठ्यांवरती आम्ही सोपवत आहोत. आणि त्याच्या बदल्यात मराठ्यांना काय मिळणार? पूर्वीच्या तहानुसार, करारानुसार भारतातले 6 सुभे तर मराठ्यांनाच दिलेले आहेत चौथाई आणि सरदेशमुखीसाठी. पण याच्या पुढच्या काळामध्ये पंजाब असेल, सिंध असेल, काबूल असेल, याही परिसरामध्ये मराठ्यांनी जावं आणि त्या ठिकाणी चौथाई वसूल करावी. हा सगळा परिसर आम्ही मराठ्यांना चौथाई आणि सरदेशमुखीच्या वसुलीसाठी ताब्यात देतो आहोत, असा करार त्यांनी केला होता. पहा काय ताकद वाढली होती. अरे याच गादीवरती 50 वर्षापूर्वी औरंगजेब बसला होता आणि तो असं म्हणला होता मी दक्षिण भारतात जातो आणि मराठ्यांना कायमचं मातीमध्ये गाडतो, तरच मी दिल्लीला परत येतो. आणि 50 वर्षानंतर त्याच गादीवरती त्याचाच वारसदार हा मराठ्यांच्या समोर गुडघे टेकून बसत होता आणि हात जोडून विनंती करत होता, आम्ही दुबळे आहोत, आम्ही दुर्बळ आहोत, तुम्ही मराठ्यांनी उत्तरेमध्ये या, दिल्लीचं रक्षण करा, भारताचं रक्षण करा. मराठ्यांची ताकद काय वाढली होती याचं प्रतीक होतं. आणि म्हणून नानासाहेबांनी ठरवलं, हा करार त्यांनी मान्य केला. आणि आता मराठ्यांची घोडे फुरफुरत होते, मराठी मनगटं शिवशिवत होती उत्तर भारतात जाण्यासाठी. आणि त्याच्यातून घडणार होतं पानिपत नावाचं एक विलक्षण युद्ध. ते काय घडलं, ते कसं घडलं, ते का घडलं हे आपण पाहणार आहोत पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.